नमस्कार, रोकठोक में आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. मेरे प्यारे देशवासियो, अशी साथ घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 8 नोव्हेंबरला याच वेळी या क्षणी नोटाबंदीची घोषणा केली. त्याला आता बरोबर 1 महिना पूर्ण होतोय. मोदींच्या घोषणेनंतर नेमकं काय झालं हे पहिले तास कुणाला काही समजलंच नाही. जे चाणाक्ष होते ते रातोरात सोन्याच्या दुकानांकडे धावले. चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी मग बँकांच्या पुढे रीघ लागली. ज्यांच्याकडे ब्लॅक मनी होता त्यांची व्हाईट करण्याची धडपड सुरू झाली. पण ज्यांच्याकडे व्हाईट होता त्यांनाही त्रास सहन करावा लागला. लोक चिंतेत आणि रांगेत उभे होते. त्याचवेळी त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं, नरेंद्र मोदी यांनी दाखवलेलं. पंतप्रधान म्हणाले होते की 50 दिवसात हे सगळं बदलेल. आज 30 दिवस उलटलेत, आणखीन 20 दिवस फक्त उरलेत. पण गेल्या महिन्याभरात खरंच तुमचं आयुष्य बदललं का? नोटबंदीनंतर जो अर्थकल्लोळ उडाला त्यानंतर जनतेला दिलासा देण्यासाठी या सरकारनं दररोज नवा निर्णय घेण्याचा सपाटा लावला. कधी पेट्रोल पंप आणि सरकारी कार्यालयातल्या जुन्या नोटा घ्यायला सुरुवात केली, तर कधी टोलमध्ये माफी दिली. मग ती टोलची माफी वाढवली देखील. करोडो रुपयांची थकलेली बिलं जुन्या नोटांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीत जमा झाली. देवाच्या चरणी आणि देवस्थानच्या दानपेटीत जुन्या नोटांचा खच पडू लागला. जुन्या चलनातले तब्बल 11 लाख कोटी रुपये बँकांमध्ये डिपॉझिट झाले. तरी बँका आणि एटीएम समोरच्या रांगा कमी झाल्या नव्हत्या. नव्या नोटांचा तुटवडा भासत असला त्याच्याचमुळे बँकेतनं स्वतःचेच असलेले व्हाईटचे पैसे काढायची चोरी झाली. जनतेला या त्रासाचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी संसदेच्या अधिवेशनात देखील उमटले. नोटबंदीवरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे संसद तर ठप्प झालीच, पण गेल्या 30 दिवसात इतकं सगळं घडलेलं आहे की त्यामुळे या विषयावर 30 दिवस झाल्यानंतर बोलायलाच हवं. पण ज्या उद्देशानं नोटबंदीचा हा निर्णय घेण्यात आला होता तो उद्देश खरंच साध्य झाला का? या मोहिमेतून किती काळं धन सापडलं? दहशतवादाला होणारा अर्थपुरवठा आणि बनावट नोटांचा सुळसुळाट कमी झालाय का? देशाच्या अर्थकारणावर नेमका काय परिणाम झाला? बँका, ग्राहक, उद्योजक, लघु उद्योजक, किरकोळ घाऊक व्यापारी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, हॉटेल आणि ज्वेलरी व्यवसाय, रिअल इस्टेट या सगळ्या घटकांना फायदा झाला की तोटा? जिल्हा बँकांवर आलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांची खरोखरच पाचर मारली गेली का? शेतीमालाच्या खरेदी विक्रीत काय फरक पडला? नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली की सक्षम बनली? नोटबंदीमुळे रोखी व्यवहार कमी झाले, मग ऑनलाईन किंवा ई व्यवहार वाढले का? कॅशलेस व्यवहारामुळे नेमका फायदा कुणाचा झाला आणि सध्याची लेस कॅश ही अवस्था आहे ती दूर कधी होणार? येत्या 31 डिसेंबर नंतर देशातले सर्व व्यवहार सुरळीत होणार का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा आज वेध घेऊयात. आज नेते नाही तर तुम्ही बोलणार आहात खास रोकठोक कार्यक्रमात नोटबंदीचे 30 दिवस. नोटबंदीचे 30 दिवस. या 30 दिवसामध्ये आमच्याकडे उद्धव ठाकरे बोलत होते, राहुल गांधी बोलत होते, शरद पवार बोलत होते, संसद ठप्प होती, विधानसभेत हा मुद्दा गाजला, इकॉनॉमिस्ट बोलत होते, टीव्ही चॅनलवर चर्चा चालू होत्या. आज बोलणार आहे तो सामान्य माणूस. पैसे टंचाईमुळं थोडी जाणवते लोकांना, मग व्यवहार होत नाही तेवढं मोठं. नोटा तर सध्या मिळत नाहीत, त्याच्यामुळं आमची लोकांची दुधाची तक्रार व्हायली. आमची जनावरं आहेत त्यांची खाद वगैरे आम्ही पुरवणार कसं, त्याच्यावर आमचा निर्वाह चाललेला आहे. आता असं प्रॉब्लेम झालेला आहे की बँकेमध्ये पैसे असून सुद्धा आम्हाला बँकेत काही पैसे भेटत नाहीये. सुट्ट्या नसल्यामुळे त्यांना काय मच्छी घेता येत नाही, त्यासाठी ती लोक सर्व निघून गेली. नाही आम्ही काय 500च्या 1000च्या नोटा नेमक्या त्यांच्याकडनं काय आम्ही घेतला नाही. आणि गिरायकाने जर आमच्याकडनं 200ची मच्छी घेतलात तरी त्याला 1800 रुपये वापस द्यायला आपल्याकडे एवढे नेमकेच सुट्टे नसतात आणि नेमकेच सुट्टे नव्हते. त्यामुळे 1 महिना झाला आमच्या धंद्यावर बराचसा परिणाम झाला है. प्रॉब्लम धीरे धीरे कंट्रोल में आ रहा है. लोगों के पास भी चेंज है, काउंटर पे भी चेंज है, तो दोनों जगह चेंज की अवेलेबिलिटी है. अब तो जो प्रॉब्लम पहले थी कि टिकट काउंटर पे आप जाओ तो बोलते दूसरे काउंटर पे जाओ, अब ऐसा सिचुएशन नहीं है. धीरे धीरे सिचुएशन कंट्रोल में आ रही है. छुट्टे का प्रॉब्लम जो 2000 का नोट है ना, वो 2000 के नोट का जो प्रॉब्लम था वही है, अभी भी है, कुछ भी फर्क नहीं पड़ता. सुरुवातीच्या 4-2 दिवसामध्ये आवक काही कमी झालेली दिसत नव्हती, परंतु व्यवहार ठप्प झाल्याने मालाचं नुकसान झालं, पर्यायानं शेतकऱ्याचं नुकसान झालं. आजच्या तारखेला म्हणजे जवळजवळ महिन्यानंतर मालाची आवक निम्मी आहे, उधारीचं प्रमाण 10 पटीने वाढलेलं आहे, बँकांमधनं पैसे मिळत नाहीत, शेतकऱ्यांना आम्ही वेळेवर पैसे देऊ शकत नाही.
परत त्यांच्या मालाचं नुकसान होतं ते भरून देऊ शकत नाही. भाव मात्र पडलेले आहेत. जो चिल्लरचा व्यापार आहे त्याच्यामध्ये जर फारसा परिणाम जाणवत नसला तितकासा, तर होलसेलच्या बाजारावरती मात्र त्याचा 100% परिणाम आहे आणि ही गोष्ट अडचणीची आहे. ट्रान्झॅक्शनला एवढं काय अडचण येत नाही. पहिले सुरुवातीला आठवडे 15 दिवस अडचण होती नोटात नव्हतं. आता सुरळीत चालू आहे एकदम व्यवस्थित. हां, आता 500ची नोट पण आलेली आहे, त्याच्यामुळे 2000ला सुट्टे द्यायला काय अडचण पडत नाही. अडचणी तर फार आल्याच, पण त्यातूनही काही जण म्हणजे काही प्रमाणात आम्हाला सुट्ट्या पैशांचा खूप प्रॉब्लेम आला. किती जण बिल पे करताना नाही, सुट्टे पैसे नाही आहेत, तुम्ही नंतर द्या, असं खूप प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. मोदीने हे केलं, हे चांगलंच केलं, पण आम्हाला एका महिन्यात हाऊसवाईफ म्हटल्याबरोबर पुष्कळ प्रॉब्लेम आले. पुष्कळ म्हणजे सुट्ट्याचे पण प्रॉब्लेम आलेत, ATMवर पण नाही आहेत, सगळ्याच ATMवर पण मिळत नाही आहेत, सुट्टे पैसे पण मिळत नाही. आणि आम्ही उदाहरणार्थ म्हणजे एक महिना पुष्कळ हे केलं. दूधवाल्याकडे गेले, दूधवाल्याने सांगितलं तुम्ही दूध घेऊन जावा नंतर द्या. भाजीवाल्याकडे गेले, भाजीवाल्याने सांगितलं तुम्ही भाजी घेऊन जा नंतर द्या. कडधान्य घ्यायला गेले, गहू तांदूळ घ्यायला गेले, त्यांनी पण तसं सांगितलं. त्यामुळे थोडंसं चणचण थोडीशी कमी वाटली, पण अजून सुद्धा त्याचा प्रॉब्लेम होतोच आहे. 500 आणि 1000च्या नोटा त्यांनी अवेलेबल करायला पाहिजे होत्या, पण त्या काय केलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं आमच्या कामगार वर्गाला फार त्रास झालेला आहे आणि आमच्या प्रोडक्शनचं फार नुकसान झालेलं आहे. आपल्या पिंपरी चिंचवड किंवा आजूबाजूच्या परिसरात सर्वसाधारण 12 ते 12.5 हजार लघुउद्योजक आहेत. आमच्या उत्पादकतेवर जो काही परिणाम जर तसा म्हणाल तर सर्वसाधारण आत्ता इंडस्ट्रीयल स्लॅकच आहे गेल्या वर्षभरापासून. त्यामुळे तसा काय आमच्या उद्योगावर असा परिणाम झालेला नाही आहे त्याचा डायरेक्टली. नोटाबंदीचे 30 दिवस सर्वसामान्य माणूस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज काय बोलत होता ही क्षणचित्र आता मी तुमच्यासमोर दाखवली. त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले आपल्या सोबत अर्थ अभ्यासक अभय टिळक. अभय टिळक यांचं स्वागत. आपल्याबरोबर एक शेतकरी नेते विजय जावंगिया. विजय जावंगिया आपलंही स्वागत. आणि औरंगाबादच्या स्टुडिओमधून आहेत प्रख्यात उद्योजक राम भोगले. राम भोगले आपलंही या कार्यक्रमात स्वागत. नोटबंदीचे 30 दिवस याचे 2 भाग आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार होतो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे नोटबंदीचे उद्देश साध्य होत आहेत का. नोटबंदीचे उद्देश साध्य होत आहेत का. अभय टिळक, बरोबर 1 महिन्यापूर्वी याच वेळी याच क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरे प्यारे देशवासियो म्हणजे ज्याचा पुढे नंतर ज्या शब्दाचा धसका घेतलेला होता लोकांनी, हे जाहीर केलं आणि काळं धन, दहशतवाद्यांना होणारा अर्थ पुरवठा आणि खोटं चलन ही कारणं देत त्यांनी 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्या. 1 महिना झाला. हे उद्देश सफल झाले काय वाटतं आपल्याला अभय टिळक. मला असं वाटतं की या संपूर्ण महिन्याभराचा आपण जर प्रवास बघितला तर वेगवेगळ्या टप्प्यांवर या निर्णयामागचा जो सरकारचा मुख्य हेतू होता त्याच्याबद्दलचं सरकारचं कथन बदलताना दिसत आहे. म्हणजे अगदी पहिल्या दिवशी एक वातावरण असं होतं की प्रामुख्याने जो खोट्या नोटांचा सुळसुळाट आहे आणि त्यातून जी दहशतवादाची आर्थिक आघाडी आहे त्याच्या विरुद्ध आपण हे पाऊल उचलतोय आणि त्याच्याच जोडीने रोख रकमेच्या स्वरूपात जो काळा पैसा आहे त्याला दणका देण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे. आज साधारणपणे गेल्या 10 दिवसाचा आपण जर आढावा घेतला तर आपण असं म्हणतोय की आम्ही हे रोकड रहित अर्थकारणाच्या दिशेने आता आमचा प्रवास सुरू झाला आहे. म्हणजे आपला हेतू हा सुरुवातीला नकली नोटांचा बंदोबस्त, त्याच्याचबरोबर काळ्या पैशाच्या धनावरती म्हणजे स्वरूपात जो पैसा आहे रोख त्याच्यावरती आघात, आणि आता आपण म्हणतोय की आम्ही रोकड रहित किंवा कॅशलेसकडे जातोय. मला असं वाटतं की एकूण ह्याचा हेतू नेमका मग आता काय आहे. कारण जर आपण म्हटलं की प्रामुख्याने दहशतवाद्यांना होणारा जो दहशतवादाची आघाडी जी आर्थिक आघाडी खोट्या नोटांची, तर धोका असा आहे की नवीन नोटांचं सुद्धा काउंटर फिटिंग होऊ शकतं. काळ्या पैशावरती आम्ही आघात केलाय असं जर आपण म्हणावं तर मुळात रोख रकमेच्या स्वरूपात काळा पैसा हा एकूण बेहिशोबी संपत्तीच्या जेमतेम 6% असं आपण म्हणतोय. आणि आता आम्ही जर रोकड रहित अर्थकारणाकडे जाण्याचं हे पाऊल म्हणत असू तर ते अजून फारच लांबचा पल्ला आहे. त्यामुळे आता माझ्यासारख्या म्हणजे आर्थिक विषयाच्या अभ्यासकाचा सुद्धा किंवा विद्यार्थ्याचा घोटाळा असा होतोय की नेमकं आपल्याला काय साध्य करायचं होतं आणि हे साधन आपण कशासाठी वापरतो आहोत याचाच महिन्याभरानंतर आता आपल्याला खुलासा करायला लागणार आहे.
राम भोगले, म्हणजे एक प्रकारे अर्थतज्ञांचं असं मत आहे की हेतूंविषयी बदलता गोल पोस्ट ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपाची एक रचना आता तरी त्यांच्या विश्लेषणाची मांडली. परंतु या नोटाबंदी उद्योगाचा नोटाबंदीचा जो एक निर्णय घेतला गेला त्याचा उद्योगाला काय फायदा झाला? उद्योगामध्ये आत्ता तेजी आहे, मंदी आहे, विशेषतः ज्या व्यवसायामध्ये रोखीचे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात, मग ते हॉटेलिंग असेल, रिअल इस्टेट असेल, लघु उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, या ठिकाणी असंघटित क्षेत्र असेल, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील, या ठिकाणी आता नेमकं काय वातावरण आहे? नोटाबंदीचा हा जो निर्णय झाला त्याचा आज जर विचार केला तर सर्व कारखानदारीवर किंवा बऱ्याचशा उत्पादकांवर याचा दुष्परिणाम झालेला आपल्याला जाणवतो. म्हणजे उत्पादनाची मागणी कमी झाल्याचं जाणवतं. पण हा निर्णय योग्य आहे का? त्याचे गोलपोस्ट योग्य आहेत का? तर माझं स्पष्ट मत असं आहे की निर्णयही योग्य आहे आणि जे गोलपोस्ट सरकारने डिफाईन केले होते तेही अतिशय योग्यच आहेत. टिळक साहेब म्हणाले की गोलपोस्ट चेंज होताना दिसत आहेत. मला स्वतःला तसं वाटत नाही. एकाच गोलपोस्टमध्ये वेगवेगळे जे पिलर्स असतात त्या पिलर्सचं डिस्क्रिप्शन सरकार करतं आहे. कॅशलेस इकॉनॉमी ही लेस कॅश इकॉनॉमीचाच भाग आहे, ती नाण्याची दुसरी बाजू आहे. 6% जर कॅशमध्ये काळा पैसा होता तर हा टॅक्स बुडवून चालवायचे जे व्यवहार होते त्याचं वंगणासारखं काम करत होता, त्याचे चाक असल्यासारखं काम करत होता. या व्यवहारांची चाकं काढून घेतली तर हे भ्रष्ट व्यवहार, टॅक्स चुकवून होणारे व्यवहार बंद पडतील अशी परिस्थिती सरकारने निर्माण करण्यात सरकार यशस्वी झालेलं आहे. आणि नोटाबंदींचा एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर म्हणजे जवळजवळ 86% कॅश ही तुम्ही अर्थव्यवस्थेतनं विड्रॉ केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काही काळ आपल्याला सहन करावे लागतील याचा अंदाज सरकारलाही असणार. आणि एक उद्योजक म्हणून, एक सामान्य अभ्यासक म्हणून याचे परिणाम काही महिने आपल्याला भोगावे लागतील याची मनाची आपली तयारी व्हायला पाहिजे. किती महिने भोगावे लागतील तर मला वाटत नाही की याचं बरोबर उत्तर सरकार किंवा कुठलाही इकॉनॉमिस्ट देऊ शकेल. डिसेंबरच्या शेवटी संपणाऱ्या तिमाहीत इंडस्ट्रीचे रिझल्ट्स डिक्लेअर होतील. याच्यात निश्चितपणे त्यांची उत्पादकता किंवा त्यांचे विक्री कमी झाल्याचं दिसेल, प्रॉफिटेबिलिटी कमी झाल्याचं दिसेल. मार्च एंडच्या तिमाहीतही कदाचित याचे परिणाम जाणवचा. मोठ्या प्रमाणावरती कर्जांच्या माध्यमातून उपयोग झाल्यामुळे जो जीडीपी आजपर्यंत पुस्तकात आलाच नाही असा जीडीपी निश्चितपणे पुस्तकात येईल आणि त्याच्यावरचे करही सरकारला मिळतील. आपण आता जे एक स्वप्न पाहतोय की टॅक्स देणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, याच्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे. परंतु आता आपण उद्योजकताचं मत ऐकलं, तसंच शेतकऱ्यांचं मत किंवा शेतकऱ्यांची अवस्था नेमकी काय आहे हे जाणून घेतली पाहिजे. आपल्यासोबत विजय जावंगी आहेत. विजय जावंगिया, इंडस्ट्रीमध्ये असं म्हटलं जातं आहे की आत्ता हॉकी स्टिक अशा स्वरूपाची इकॉनॉमीची अवस्था आहे असं अनेक उद्योजक म्हणतात. आणि रामभाऊंचं म्हणणं देखील त्याच दिशेने त्यांची मांडणी आहे की आत्ता जरी थोडासा ड्रॉप दिसत असला तरी नंतर एखाद्या हॉकी स्टिकसारखी अर्थव्यवस्था वरती जाईल अशा स्वरूपाची ती सगळी मांडणी आहे. परंतु आम्ही असे अनेक केसेस पाहिल्या की टॉमॅटो कधी नव्हे तो 3 वर्षानंतर प्रचंड चांगला पाऊस झाला. टॉमॅटो आहेत, वांगी आहेत, अनेक उत्पादनं आहेत, कापूस आहे, हे सगळं सोयाबीन आहे, हे सगळं तयार झालेलं होतं. परंतु बघता बघता हे मार्केट नष्ट झालं. 15 आणि 20 रुपयाला विकला जाणारा माल 2 रुपयांनी विकायची पाळी आली. ज्याच्यात ट्रान्सपोर्ट तर सोडाच, साधं गाडीतनं उतरवायचं आणि ठेवायची मजुरीसुद्धा देता येईना अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात अडत्यांनी जुन्या 500च्या नोटा आणि नव्या 500च्या नोटा याच्यामध्ये देखील फरक करायला सुरुवात केली. ग्राहकांना मिळणारा जो आम्हाला भाजीपाला आणि इतर गोष्टी होत्या त्याच किमतीने मिळत आहेत, पण शेतकरी मात्र नाडला अधिक जातोय. ज्याला सक्षम करण्याकरता हे सगळं केलं होतं तोच आज त्रस्त आहे. अशा स्वरूपाची आत्ता परिस्थिती दिसते. ही कितपत खरी आहे? शेतकऱ्याची अवस्था 30 दिवसानंतर नोटबंदीच्या नेमकी काय आहे? विजय जावंगिया.
डॉक्टर उदयजी, पहिले तर आपलं धन्यवाद. मी आजचीच घटना सांगतो की मी माझ्या गावाच्या बँकेत गेलो होतो. मला पैसे काढायचे होते. गावात रांग लागलेली होती बँक ऑफ बडोदामध्ये आणि बँकेचा मॅनेजर बिचारा हताश होता. तो म्हणत होता की आम्हाला पैसेच मिळत नाही, मला नागपूरला आमच्या मुख्य बँकेत जाऊन भांडण करावं लागतं आणि नोटा घेऊन याव्या लागतात. आणि तो प्रत्येकाला 2,000-4,000 रुपये देऊन समाधान करत होता. 30 दिवस झाल्यानंतर जी ही अवस्था आहे, तर जरा विचार करा की गावातले व्यवहार कसे चालत असतील. नरेंद्र मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं की 50 दिवस वाट पहा, चमत्कार होईल. आज तुम्ही जे सगळं दाखवलं लोकांचं, सगळं म्हणतात नाही, निर्णय चांगला होता, देशाला गरज होती याची. कारण प्रधानमंत्र्यांनी पुढचं भविष्य दाखवलेलं आहे. चांगलं होईल, चांगलं होईल. प्रत्येक गरीबाला असं वाटतं की माझ्या हिताकरता हा निर्णय आहे. मला असं वाटतं की हे गरिबांना गुदगुल्या आहेत, श्रीमंतांना काहीही झटका लागलेला नाही. आजचे आकडे जर पाहिले तर बँकेत 12 लाख कोटी रुपये जमा झालेले आहेत. 85% चलन 500 आणि 1000 होतं. 14.5 लाख कोटीचा हिशोब सरकारला पाहिजे होता. 12 लाख कोटी आलेले आहेत. 20 दिवस बाकी आहेत. 14.5 लाख कोटी जर बँकेत आलेत तर सरकारला मिळालं काय? काळा पैसा गेला कुठे? याचं उत्तर मोदी साहेबांनी पहिले दिलं पाहिजे ना. अमीर की नींद हराम कर दी और गरीब आराम से सोया है. म्हणायला फार सोपं आहे साहेब हो, पण इथे गरीबाला काय आहे? आमचे मुख्यमंत्री म्हणालेत की यंदा कापसाला भाव चांगला आहे. तो काय नोटबंदी केल्यामुळे आहे का? मुख्यमंत्री साहेब, मागच्या वर्षी अमेरिकेच्या न्यूयॉर्क कॉटनमध्ये 70 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव होता. यावर्षी 80 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव आहे. नोटबंदीनंतर रुपयाची किंमत वाढायची ऐवजी रुपयाची किंमत कमी झाली, म्हणून शेतकऱ्यांना 5,000 रुपये कापसाचा भाव मिळतो आहे. हे काय मी तुम्हाला शिकवण्याची गरज आहे का? तुम्ही पदावर आहात. तुम्ही पदावर असल्यामुळे काहीही बोलू शकता आणि तुमचं जास्त ऐकलं जातं. सामान्य माणसाचं काय आहे? मी तुमच्या माध्यमातून सुरुवातीलाच हा प्रश्न टाकतो, म्हणजे पुढची चर्चा याच्यावर व्हायला पाहिजे. गरिबांचा फायदा होईल, गरिबांचा फायदा होईल. काय होणार आहे हो? 7वं वेतन आयोग या देशात लागू झालेलं आहे. नोटबंदीमुळे 7व्या वेतन आयोगावाल्यांना नव्या नोटा तेवढ्याच मिळणार आहे जेवढ्या 7व्या वेतन आयोगाने शिफारस केलेली आहे. माझा सरळ सवाल आहे मोदी साहेबांना, अरुण जेटली साहेबांना, की माझ्या शेतात काम करणाऱ्या मजूर भावाची मजुरी वाढणार आहे का? आणि 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत माझ्या शेतात काम करणाऱ्या मजूर भावा बहिणीची मजुरी जर वाढली नाही तर त्यांची क्रयशक्ती कशी वाढणार आहे? त्यांना नवीन नोटा जास्त कशा मिळणार आहेत? इन्क्लुझिव्ह ग्रोथ कसा होणार आहे? स्वतः आमचे मुख्यमंत्री म्हणालेत की गरीब आणि श्रीमंतातलं अंतर कमी होईल. हे कसं कमी होणार आहे मला समजून सांगा ना. मी तुम्हाला दुसरा प्रश्न टाकतो तुमच्या माध्यमातून. मोदी साहेबांनी भाषण केलं होतं कार्यकारिणीत बीजेपीच्या बेंगलोरला कि किसान अपनी जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. नोटबंदीनंतर 500-1000च्या नोटा बंद केल्यात. आता चपराशाच्या नोकरी करता लागणारी चिरीमिरी ही 7व्या वेतन आयोगानंतर आणि नोटबंदीनंतर कमी होणार आहे का? मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत हो. सगळेजण म्हणतात हो निर्णय खूप चांगला आहे, देशाकरता आहे. गरिबांना काय वाटतं की मोदींनी श्रीमंतांना झटका दिला. ही इंदिरा गांधींची पुनरावृत्ती आहे. इंदिरा गांधींनी गरिबी हटाव म्हटलं, गरिबांना वाटलं वा 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 आमच्या हिता करताय. गरिबी काय हटली नाही, गावातला गरीब हटला, शहरातला झोपडपट्टीत गेला. या सगळ्या परिस्थितीत कुठे आम्ही देशाला घेऊन चाललेलो आहोत साहेब? 30 दिवस झाले, 20 दिवस बाकी आहेत. मी तर म्हणतो 50 दिवस नाही हो, मी पुढचे 3 वर्ष थांबायला तयार आहे. मोदी साहेब, जी दरी मनमोहन सिंग सरकारने आणि गेल्या 70 वर्षाच्या आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेने केलेली आहे, ती दरी पुढच्या 3 वर्षात तुम्ही कमी करण्याकरता काय करणार याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. पुढच्या सेगमेंटमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करूया. आता जे तुम्ही 2 मुद्दे मांडले त्यातला एक मुद्दा होता की या निर्णयामुळं भ्रष्टाचार किंवा काळ्या पैशाचा स्रोतच मुळात कमी होणार आहे का? आणि जी आर्थिक विषमता गेल्या 70 वर्षाच्या अत्यंत चुकीच्या धोरणांमुळे गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या माथी मारली गेली, ती एक विषमतेची दरी या सगळ्याच्यामुळं कमी होणार आहे का? दोन्ही वरवर पाहता अत्यंत बिनतोड असे वाटणारे सवाल आहेत. परंतु विजय जावंगियाजी,
ह्या देशामध्ये निर्भयावरून गावागावात, गल्ली गल्लीत, शहराशहरात ते पार अगदी इंडिया गेटपर्यंत सर्वत्र आपापल्या परीनं हिंसक अथवा शांततापूर्ण मेणबत्त्या घेऊन किती हिणवलं गेलं तरी आंदोलनं झाली खूप मोठ्या प्रमाणात. मग इतकी त्रासदी शेतकऱ्यांना होत असताना शेतकरी अजूनही या उद्देशावर विश्वास ठेवून का बरं रस्त्यावर येत नाहीये मला सांगा. उद्देशावरच त्याचा विश्वास आज देखील कायम आहे. हे चित्र विरोधाभासी कसं समजून घ्यायचं विजय जावंगियाजी? तुम्ही फार छान प्रश्न उपस्थित केलेला आहे. शेतकरी शेतमजूर किंवा ग्रामीण जनता ही अजूनही या देशातली 60% आहे. पण दुर्दैवानं शेतकरी शेतमजूर ही ग्रामीण जनता तिला अजूनही हे शिकवल्या गेलेलं नाहीये, राजकारणाचे धडे दिले गेलेले नाही आहेत की गावातल्या गरिबीचं कारण हे गावात नाही आहे. गावातल्या गरिबीचं कारण या देशाच्या अर्थव्यवस्थेत, देशाच्या धोरणात आहेत. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. परवा नरेंद्र मोदी साहेबांनी आंबेडकरांवर भाषण करताना संसदेत घटना म्हटली. अहो, आमच्या घटनेप्रमाणे शेती हा राज्याचा विषय आहे, पण शेती संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय हे केंद्राच्या अधिकार क्षेत्रात आहेत. WTO विश्व व्यापार संघटनेच्या नंतर तर ते तर फक्त केंद्राचे अधिकारात आहेत. कुठल्या राजकीय पक्षानं हे प्रबोधन केलेलं आहे? मला असं वाटतंय उदयजी, आपण फार छान मुद्दा उपस्थित केलेला आहे. मी एका वाक्यात सांगू इच्छितो की शेतकरी हा शेतकरी म्हणून जगत नाही. त्याला फोडा आणि झोडाच्या इंग्रजांच्या तंत्रज्ञानाप्रमाणेच आमच्या देशातल्या राजकीय पक्षांनी जाती धर्मामध्ये वाटून टाकलेले आहेत. अहो, मराठा एकच्या नावाने जेवढे मोर्चे निघालेत, जरा कल्पना करा हो की उद्या सगळ्या शेतकरी जाती एकत्र येतील आणि ते मोर्चे निघतील तर या नेत्यांची झोप राहणार आहे का हो? मी इथे सर छोटूरामांना कोट करतो आणि थांबतो. सर छोटूरामांनी इंग्रजांच्या विरुद्ध पंजाबच्या शेतकऱ्यांना एकत्र करताना असं म्हटलं होतं की किसान ये अजगर की ताकत रखता है. अजगर, अजगर म्हणजे अ म्हणजे अहिर, ज म्हणजे जात, ग म्हणजे गुजर आणि र म्हणजे राजपूत. या शेतकरी जाती जर एकत्र झाल्या तर त्याची अजगरा एवढी ताकद होते आणि त्या गोऱ्या इंग्रजाच्या महासत्तेला सुद्धा गिळंकृत करू शकतात. माझी तर सगळ्या लोकांना माझी ही कल्पना होती. मी गेल्या 40 वर्षापासून काम करतोय की ही ताकद जर तयार झाली तर या शेतकऱ्यांची लूट, शेतमजुरांची लूट होऊ शकणार नाही. आपण छान मुद्दा उपस्थित केलाय. विचार करूया की या सगळ्या धड्यातनं पुन्हा ती ताकद तयार होईल. म्हणजे याचा अर्थ शेतकरी, लघुउद्योग, असंघटित कामगार या सगळ्यांना कुठेतरी याचा फटका बसलेला आहे, परंतु तो जागृत नाही. परंतु हा एक मोठा अजगर आहे. तो ज्या दिवशी जागृत होईल त्या दिवशी सत्तेला गदगदा हलवू शकेल असा आपला आत्ताची एकूण मांडणी आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न अभय टिळक यांना. अभय टिळक, नोटबंदीनंतर सरकारची थकलेली रक्कम लोकांनी मोठ्या प्रमाणात भरली. म्हणजे जे रिकव्हरीज अनेक महिने वर्षानुवर्ष येत नव्हत्या ते एका रात्री टपकन बँकांमध्ये जमा झाल्या आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आणि बँका देखील खूप श्रीमंत झाल्या. आज बँकांमध्ये अशी परिस्थिती आहे की ठेवी खूप मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या आहेत, परंतु तेवढ्या प्रमाणात कर्जाचं वाटप अजून झालेलं नाही. त्यामुळे बँकांसमोर एक आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. ही अडचण पुढच्या 2 ते 3 महिन्यात दुरुस्त होताना दिसेल का आणखी वाढताना दिसेल असं वाटतं आपल्याला? अभय टिळक, मला पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये चित्र एवढं झटकन बदलेल असं अजिबात वाटत नाही. कारण कर्जाला मागणी निर्माण होणं हे एकूण अर्थकारणाच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित तो विषय आहे. अजून कुठेही मंदी कमी होईल बाहेरच्या जगातली अशी चिन्ह नाहीत. उलट या नोटाबंदीमुळे चालू वित्तीय वर्षाच्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये अर्थविकासाच्या वाढीचा दर खाली येईल असं रिझर्व्ह बँकेचं भाकीत आहे. बँकांच्या पुढे प्रश्न जो येणार आहे तो दुहेरी आहे की एकतर जवळपास 11.5 लाख कोटी ठेवींच्या रूपाने बँकांमध्ये जमा झालेले आहेत, त्याच्यावरती व्याज बँकांना द्यावं लागणार आहे. म्हणजे व्याजांच्या पोटी बँकांचा जो खर्च आहे तो खर्च वाढणार आहे. दुसरीकडे
रिझर्व्ह बँकेने रेपो रेट हा कायम ठेवलेला आहे. तो जरी कमी केला असता तरी सुद्धा बँकांनी व्याजदर घटवले असते का ह्याच्याबद्दल मला शंका आहे. कारण अर्थकारणामध्ये जाण नसल्यामुळे नवीन कर्जाला मागणी नाही, गुंतवणुकीचं चक्र ठप्प होऊन पडलेलं आहे आणि बँकांवरचा व्याजाचा बोजा वाढलेला आहे. कारण नवीन रक्कम ही सगळी आता खात्यांमध्ये आलेली आहे. त्यामुळे पुढच्या नजीकच्या भविष्यामध्ये बँकांना त्यांच्या एकूण खर्चाचं आणि वित्तीय व्यवहाराचं व्यवस्थापन करणं हे अतिशय जिकिरीचं होईल अशी स्पष्ट लक्षणं आहेत. आणि विजय जावंगी आहेत. या आधी जो मुद्दा आपण चर्चेला घेतला होता तो होता नोटबंदीचे उद्देश साध्य होत आहेत का. याच्यावर आपल्याला 3 मतं जी आपली आली त्यातलं पहिलं मत हे अभय टिळक यांचं काहीसं प्रश्नचिन्हांकित होतं. तर राम भोगले यांनी उद्योजकताचं प्रतिनिधित्व करताना याला पूर्णपणे पाठिंबा आणि पूर्णपणे सकारात्मक अशा दिशेनं त्यांचं प्रतिक्रिया होती. तर विजय जावंगिया यांनी याला पूर्णपणे विरोध अशा स्वरूपाचं चित्र आलं. आपण तो दुसरा मुद्दा चर्चेला घेणार आहोत. तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो दुसरा मुद्दा आहे 31 डिसेंबर नंतर सगळं सुरळीत होईल का. 31 डिसेंबर नंतर सगळं सुरळीत होईल का. आपण थेट जाऊया राम भोगले यांच्याकडे. राम भोगले, सरकार रोज नवीन उपाययोजना करत आहे. आज तुम्ही पाहिलं असेल तर एक प्रकारे नोटबंदीची आपण एक मंथली ॲनिव्हर्सरी म्हणू तशी मंथली ॲनिव्हर्सरी होती आणि अर्थमंत्री देशासमोर आले आणि त्यांनी 11 योजना जाहीर केल्या. पेट्रोल घेतलं आणि ते ऑनलाईन विकत घेतलं. तुम्ही समजा कॅशच्या ऐवजी जर तुम्ही कार्ड स्वाईप करून घेतलं तर तुम्हाला 100 रुपयामध्ये 75 पैशाची सूट आहे. तेच रेल्वेच्या तिकिटाचं आहे, तुम्हाला 100 रुपयाला 50 पैशाची सूट आहे. म्हणजे तसं पाहिलं तर ही अत्यंत निग्लिजिबल अशा स्वरूपाची सूट आहे. जे सेकंड क्लास एसी सेकंड एसीनी प्रवास करतायत, फर्स्ट एसीनी प्रवास करतायत, फर्स्ट क्लासचा पास काढतायत, त्यांच्यासाठी जर मंथली पासमध्ये 100मध्ये 50 पैसे सुटणार असतील तर ते त्या 50 पैशाकरता ऑनलाईन जातीलच याची गॅरंटी देता येत नाही. तरी सरकार हे का करतं आहे तर सरकारला कुठेतरी, ज्याचा मगाशी उल्लेख अभय टिळक यांनी केला, की कॅशलेस इकॉनॉमी, लेस कॅशच्या ऐवजी आता कॅशलेस इकॉनॉमी हे गोल पोस्ट ठेवायचे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे रामभाऊ की या सगळ्यामुळं खरोखरच लघु उद्योजकांना त्यांच्या आत्ताच्या हातात खेळतं भांडवल कमी असण्याचा प्रॉब्लेम सुटणार आहे का, त्यांची मागणी वाढणार आहे का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा जो मुद्दा आता जावंगियांनी मांडला त्यांच्या प्रॉडक्टला किंमत जास्त येणार आहे का, जेणेकरून ते बनवणाऱ्या लघु असंघटित अकुशल किंवा अर्धकुशल कामगाराला ते जास्त पैसे देऊ शकतील, ज्याच्यातून दरडोई उत्पन्न वाढेल आणि त्यातून आमचे हेल्थचे, आरोग्याचे, शिक्षणाचे सगळे प्रश्न सुटतील. रामभाऊ, मी याचं थोडंसं विस्ताराने उत्तर देतो, फार वेळ घेणार नाही. प्लीज प्लीज. पण बँकेकडे खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे जमा झाले असं आज आपलं म्हणणं आहे आणि बँकांना कर्ज वाटण्याकरता तेवढ्या संधी नाहीत असंही आपलं म्हणणं आहे. सर्व लघुउद्योजकांचा सर्व व्यापार जर पुस्तकात आला तर या पुस्तकातल्या व्यापाराला पैसे मागता येतात आणि बँकांना ते देता येतात. जर हे व्यवहार बँकांच्या बाहेर राहिले, पुस्तकाच्या बाहेर राहिले, तर लघुउद्योजकांना जे भांडवल उपलब्ध व्हायला पाहिजे ते उपलब्ध होऊ शकत नाही आणि कॅश इकॉनॉमीतनं जे भांडवल उपलब्ध होतं त्याची किंमत ही बँकेकडनं उपलब्ध होणाऱ्या भांडवलापेक्षा अनेक वेळा कितीतरी पटीने अधिक असते. त्यामुळे खाजगी सावकाराकडनं कर्ज घेऊन व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत त्यांना ही एक अशी मोठ्या प्रमाणावर संधी आहे की त्यांनी आपला सर्व व्यवहार स्पष्टपणे पुस्तकात आणावा आणि बँकांकडनं त्यांच्या सर्व योजनांच्या तहत कर्ज घ्यावीत आणि आपला व्यवसाय वाढवावा. जेव्हा तुम्ही व्यवसाय पुस्तकाच्या बाहेर करता तेव्हा तुमच्या या व्यवसायावरती नजर ठेवणारी अनेक मंडळी तुमचे पाय ओढायला आणि तुमच्या व्यवहारात अप्रत्यक्षरित्या भागीदार व्हायला पुढे असतात. जेव्हा तुम्ही हे पुस्तकात व्यवहार करायला लागता तेव्हा व्यवहार वाढवण्यावर तुमचं लक्ष पूर्णपणे केंद्रित होतं आणि बाकीचे जे मुद्दे असतात, पाय ओढणाऱ्यांना जी संधी तुम्ही देत असता ती संधी त्यांच्याकडे न राहिल्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थितपणे पुढे वाढवू शकता. सर्व आकडेवारी पुस्तकात असल्यामुळे योग्य निर्णय घेण्याकरताही तुम्हाला शक्यता निर्माण होत आहे
आकडेवारी जेव्हा दिसत नसते तेव्हा घेतलेले निर्णय हे चुकीचे होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एक उद्योजक म्हणून मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की जितका व्यवहार पुस्तकात येईल आणि तो 100% आला तर तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढते, तुम्हाला बँकेकडनं फंडिंग मिळण्याची तुमची क्षमता वाढते आणि एकंदरीतच तुम्ही योग्य दिशेने पावलं टाकू शकता. आता तो दुसरा मुद्दा मी तुम्हाला विचारला की या सगळ्याचा दरडोई उत्पन्न वाढायला किंवा मागणी वाढायला या नजीकच्या काळात काही याच्यावर परिणाम होईल असं वाटतंय का रामभाऊ? अगदी निश्चित होईल. अगदी साधं रिअल इस्टेटचं उदाहरण आपण घेऊ की जिथे 50% चेकनी पैसे घेतले जातात आणि 50% कॅशनी घेतले जातात. म्हणजे 50%च्या जास्तीत जास्त 80% एवढंच कर्ज बँकेकडनं तो विकत घेणारी व्यक्ती घेऊ शकते. राहिलेले सगळे पैसे हे त्याला येणं केनं प्रकारेनं उभे करावे लागतात. तो जर भ्रष्ट असेल, अर्थचक्रात टॅक्स न भरता पैसे कमवत असेल तर तो स्वतःच्या खिशातनं कॅशचे पैसे देईल, नाही तर त्याला खाजगी पद्धतीने कर्ज घेऊनच हे पैसे उभे करावे लागतात. आता असा विचार करा की हे सगळे पैसे चेकनी द्यायचे तर 80% म्हणजे झालेल्या व्यवहाराच्या 80% इतकं कर्ज त्याला बँकेकडनं मिळू शकेल. याचा अर्थ असा होतो की तुमचा जीडीपी जो आहे, जो आज मोजला न जाणारा जीडीपी आहे, तो मोजला जायला लागेल. ज्याच्यावरती सरकारला कुठलंही उत्पन्न नाही त्या व्यवहारांवरती सरकारचं टॅक्स वाढणार आहेत आणि जितकं हे पारदर्शकपणे पुस्तकात येईल तितका लोकांच्या हातातला खेळता पैसा निश्चितपणे वाढणार आहे. कारण ब्लॅक मनी किंवा ब्लॅक इकॉनॉमी ही तेवढ्या वेगानं फिरू शकत नाही जेवढ्या वेगानं ही व्हाईट इकॉनॉमी किंवा बँकेतला पैसा फिरतो. रामभाऊ, मी काळ्या पैशाचं समर्थन करतोय असं समजू नका, परंतु जीडीपी वाढवण्याकरता जर आपण हा रूट तुम्ही म्हणताय त्या रूटचा आधार घेतला तर जे आज टॅक्स भरत नाहीये ते टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतील. या देशामध्ये याचा पॉलिटिकल फॉलआउट खूप प्रचंड मोठा, त्याची किंमत जबरदस्त मोजावी लागेल. तुम्हाला हा प्रश्न विचारला की विजय जावंगिया, या देशातला शेतकरी टॅक्स ब्रॅकेटमध्ये आलेला आपल्याला चालणार आहे? मी तुम्हाला सांगतो की मी मधुर अर्धवते अर्थमंत्री असताना प्री बजेट डिस्कशनमध्ये मला बोलवलं होतं शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून. तेव्हा मी शेतीवर इन्कम टॅक्स लावा ही मागणी केली होती. तेव्हापासून मी सातत्याने ही मागणी करतोय आणि मी आता आपल्या माध्यमातून मोदी साहेबांना आणि जेटली साहेबांना म्हणतो की हिम्मत दाखवा, या बजेटमध्ये शेतीवर आयकर लावावा. अरे या देशात 2.5 लाखाचं इन्कम हे टॅक्स फ्री आहे. किती शेतकऱ्यांचा टर्नओव्हर 2.5 लाखाचा आहे हो, हे मला सांगा ना पहिले. कोणाला भीती आहे हो? आणि शेतीवर जेव्हा तुम्ही आयकर लावाल तेव्हा तुम्हाला शेतीचं इन्कम काढण्याची मोडस ऑपरेंडी सांगावी लागेल, मग बदमाशा चालणार नाहीत. साहेब, आता रामभाऊ साहेब सांगत होते जीडीपी मध्ये सगळं येईल. अहो, जीडीपी मध्ये आजही येऊ शकतं ना. करेक्ट. कोणता लघु उद्योग बँकेतनं कमी कर्ज मिळावं म्हणून आपली फाईल तयार करतो? आमच्या देशातले सगळे उद्योगपती उद्योगाची कॉस्ट ही जर 10 कोटी असेल तर ती 20 कोटी दाखवतात आणि बरोबर बँकेकडनं कर्ज लाटून घेतात आणि मग हात वरती करतात. मुद्दा काय आहे हो? मुद्दा हा आहे की तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा बंद का केल्यात? तुम्ही असं सांगितलं की या देशामधला काळा पैसा हा 500 आणि 1000च्या नोटामध्ये पोत्यात भरून ठेवला जातो. रामदेव बाबा काय म्हणाले की 500च्या 1000च्या नोटा होता म्हणून भ्रष्टाचार वाढला आणि त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाकरता 2 कोटी 5 कोटी रुपये द्यावे लागायचे. मी रामदेव बाबांना पत्र टाकलेलं आहे की आता 500च्या 1000च्या नोटा बंद झाल्यात. पुढच्या शैक्षणिक सत्रापासून शेतकरी आणि शेतमजुरांच्या पोरांना मेडिकल कॉलेजमध्ये डोनेशन न देता प्रवेश मिळेल का? याचं उत्तर देत नाही. सगळ्या गोष्टी सांगतात. आता डिजिटल, अहो आज 50% या देशातली जनता अशी आहे की ती रेल्वेमध्ये बसलेलीच नाही आहे. आणि तुम्ही रेल्वेचं ऑनलाईन तिकीट घेतलं तर ही सवलत, ती सवलत, ऑनलाईन इन्शुरन्स घेतला की ही सवलत. अहो, माझ्यासारखा संपन्न घरात जन्मलेला माणूस
अजूनही त्याच्याकडे एटीएमचं कार्ड नाहीये किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नाहीये, तर सामान्य माणसाला काय मिळणार आहे हो? कुठेतरी दाखवायचं की भिकारी जवळ स्वॅप मशीन आहे. थट्टा करतात आहेत का होई? हा देश असा चालवायचा आहे का? प्रधानमंत्री साहेब, तुमचं नाव आहे, तुमचं गाव आहे, तुमचं शान आहे म्हणून तुम्ही काही सांगायचं आणि काही ऐकायचं. मला अत्यंत नम्रपणाचं म्हणायचं हो की मोदी साहेब, आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करत होतो की 70 वर्ष काँग्रेसचं जे चुकलं ते तुम्ही हिमतीनं बदलवाल. तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होते, 6व्या वेतन आयोगाचा विरोध केला होता, 7व्या वेतन आयोगाच्या समितीच्या स्थापनेचा विरोध केला होता. हिम्मत करायची होती की देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीमध्ये आहे, मी 7वं वेतन आयोग लावणार नाही, मी 500च्या 1000च्या नोटा बंद करतो, देशात फक्त 100च्या वरची नोट राहणार नाही, 2000ची नोट छापता. मेडिकल कॉलेजवाले 500 1000च्या ऐवजी 2000 मध्ये डोनेशन घेतील. उदय साहेब, बोलायला लावू नका हो, आग होते आहे हो, सामान्य माणूस आहे, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तुम्ही संधी देता म्हणून बोलतोय. मला असं वाटतंय की गरिबांची थट्टा बंद झाली पाहिजे. गरिबांना आता आश्वासन नको, सरळ सरळ पाहिजे. आपण पाहताय पगार जर 18,000 रुपये होऊ शकतो तर माझ्या शेतातल्या मजुराचा पगार 12,000 रुपये का होऊ शकत नाही? इतकं सरळ बोलण्याची गरज आहे. प्रेक्षक, आपण पाहिलंय की 31 डिसेंबरला हे सगळं सुरळीत होईल का या प्रश्नावर देखील उद्योग जगत आणि शेती हे दोन्हीही एकमेकांच्या विरुद्ध मतं देताना दिसत आहेत. अभय टिळक, आत्ता या क्षणाला बँक आणि एटीएम मध्ये पुरेसे पैसे नाही आहेत. 3 दिवस, 50 दिवस, 6 महिने, स्थिती सामान्य व्हायला आणखीन किती दिवसाचा वेळ लागेल असं अर्थतज्ञ म्हणून आपल्याला वाटतं. मी एक ग्राहकाच्या, कन्झ्युमरच्या अँगलने हा प्रश्न आपल्याला मला असं वाटतं, पहिली गोष्ट मी थोडं स्पष्ट बोलतो, सर्व संबंधितांची माफी मागून, की ह्याची संपूर्ण जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेची आहे. करेक्ट. आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल हे त्या संदर्भामध्ये आपल्या जबाबदारीला कुठेतरी चुकलेत असं, म्हणजे नोटा करन्सी छापणारे प्रिंटिंग प्रेस किती आहेत, त्यांची कपॅसिटी किती आहे, आम्हाला कागद कुठनं आणायला लागतो, एका दिवसामध्ये किती नोटा छापून होतात, त्या नोटा त्यांची संपूर्ण छाननी होणं, त्यांची नोंदणी होणं, तिथून त्या बँकांना वितरित होणं, बँकांकडून बँकांच्या शाखांमध्ये जाणं, त्यातून त्या ATMमध्ये पोचणं, नवीन नोटांचा आकार, त्याप्रमाणे ATMचं कॅलिब्रेशन करणं, ह्या सगळ्याला आमच्या देशामध्ये किती वेळ लागतो परिस्थिती सुरळीत व्हायला, याची सगळी आकडेवारी आणि तपशील हा निर्णय घेण्याकरता आवश्यक असणाऱ्या पूर्वतयारीसाठी रिझर्व्ह बँकेकडे असतानाही रिझर्व्ह बँकेने ह्या संदर्भात सर्वसामान्य माणसाला विश्वासात न घेतल्यामुळे आज अतिशय मोठ्या प्रमाणावरती 1 महिना होऊन गेल्यानंतर सुद्धा लोकांचा आता संवेदनशीलतेचा कुठेतरी अंत बघितला जातो आहे. कारण सुरुवातीला 10 दिवसामध्ये परिस्थिती सुरळीत होईल असं आपण म्हणत होतो, त्याच्यानंतर दस्तूर खुद्द अर्थमंत्र्यांनी 50 दिवस लागतील असं सांगितलं, आणि आता एक शक्यता अशी वर्तवली जाते की जवळपास 31 मार्चपर्यंत परिस्थिती कुठेही सुधारणार नाही. मला असं वाटतं ही कुठेतरी जर आपण एका अर्थाने डिजिटल लिटरसी वाढवायचा जर आपण प्रयत्न करतो आहोत, तर कुठेतरी सर्वसामान्य माणसाबरोबर एक पारदर्शक व्यवहार त्याला विश्वासात घेऊन की एवढं मोठं पाऊल आपण उचलतो आहोत, आमच्या देशाच्या ह्या मर्यादा आहेत व्यवस्थेच्या, आमच्या प्रशासकीय ह्या अडचणी आहेत, त्यामुळे इतके दिवस तरी आपल्याला ह्या संक्रमण काळात न जावं लागेल, हे माननीय पंतप्रधानांनी आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर साहेबांनी का नाही सांगितलं, हा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मलाही प्रश्न आहे. याच्यानंतर एक मुद्दा जो आता उपस्थित होतो रामभाऊ, तो म्हणजे व्याजदर कपात होईल असं एक गाजर आम्हाला दाखवलं गेलं, किंवा ती खरोखरच एक याची अभ्यासक म्हणून देखील अपेक्षा होती. किंवा उर्जित पटेल जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घ्यायला उभे राहिले तेव्हा आमच्याकडे तर आम्ही व्याजदर कमी होणार अशा स्वरूपाची हेडलाईन ते देतील असंही एक बोलत होतो. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्याजदर कपातीला नकार दिला, किंबहुना अजून बराच काळ वाट पाहावी लागेल अशाच प्रकारची त्यांची देहबोली आणि त्यांचं संपूर्ण बोलणं होतं. ही परिस्थिती सुधारायला, नॉर्मल व्हायला अजून किती काळ द्यावा लागेल असं वाटतं? उदयजी, 2 गोष्टी मी इथे स्पष्टपणे सांगू इच्छितो की
पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने हे अनाउन्समेंट केली आहे आणि ती एवढी मोठी अनाउन्समेंट आहे की तिचा उल्लेख सर्जरी किंवा सर्जिकल स्ट्राईक असा न करता कॅन्सरवरच्या किमोथेरपी सारखा हा आहे. किमोथेरपी देत असताना शरीरात असलेल्या काही कॅन्सर सेल्स नष्ट करण्याकरता काही चांगल्या सेल्सचा बळी द्यावा लागतो आणि किमोथेरपी चालू असताना पेशंटची तब्येत ही ऍक्च्युअली त्याचा कॅन्सर असतानाच्या तब्येतीपेक्षाही वाईट होते. पण याचा अर्थ तो सुधरत नाही, वाचत नाही, त्याचं आयुष्य वाढत नाही असा होत नाही. त्यामुळे याच्याकडे बघत असताना किमोथेरपी चालू असलेल्या कॅन्सर पेशंटकडे बघून निदान करण्यापेक्षा ती संपल्यानंतर 1 महिन्याने ते निदान केलं तर जास्ती चांगलं होईल. अगदी बरोबर. त्यामुळे याच्याविषयी जर आपल्याला याचा उहापोह करायचा असेल आणि याचं खरोखरच मूल्यमापन करायचं असेल तर मार्च महिन्यानंतर बोलणं हे जास्ती सोयीचं आहे. आज आपण सर्व अर्धवट माहितीच्या आधारे विचार करतो. ओके, म्हणजे रामभाऊ आपलं म्हणणं आहे की 31 मार्च नंतर व्याज दरात कपात होईल आणि त्यानंतर कर्ज घेण्याची प्रक्रिया आणि ह्या सगळ्या प्रकारला गती येण्याची प्रक्रिया आपल्याकडे सुरू होईल असं आपल्याला वाटतंय. इज नाउ गोल पोस्ट चेंज फ्रॉम 31 डिसेंबर टू 31 ऑफ मार्च. रामभाऊ, एक लक्षात घ्या की 31 डिसेंबर पर्यंत नोटा परत घेण्याकरताची मुदत सरकारने दिली होती आणि 31 डिसेंबर पर्यंत रिमॉनिटायझेशन म्हणजे त्याच नोटांचं नाही पण नवीन नोटा बाजारात आणण्याकरता सरकारने स्वतःवरती बंधनं घालून घेतली होती. आजची आकडेवारी जी मला माहिती आहे ती साधारणतः 12 लाख कोटी डिपॉझिट झालंय आणि 4 ते 4.5 लाख कोटी रुपये यापैकी परत बाजारात वेगवेगळ्या नवीन नोटांच्या किंवा जुन्या नोटांच्या माध्यमातून परत आले. बरोबर. अजून 3 लाख कोटी रुपये जर बाजारात आले ना तर ही जी चणचण आपल्याला भासते ही कमी होईल. त्यामुळे गोलपोस्ट चेंज नाही झालेला पण प्रक्रियेची जी हे आहे ती आपण धरून चालली होती की मर्यादा 31 डिसेंबर आहे, ते तसं नाहीये. विजय जावंगिया बोला. मला हे सांगायचं आहे की 31 मार्च ते म्हणतात आहेत पण आता जे ज्या पद्धतीने सगळं मॅनेजमेंट सुरू आहे मला भीती ही वाटते आहे की जेव्हा अरुण जेटलीजी मोदीजी हे जाहीर करतील की आता बँकेतनं तुम्ही तुमचे पैसे पाहिजे तेवढे पूर्वीसारखे काढू शकता तेव्हा पुन्हा दुसरं संकट उभं राहील. लोक बँकेतनं पैसे काढायला जातील आणि बँकेत नोटाच राहणार नाही. याच्याबद्दल आता कोणी बोलत का नाहीये? कारण जर असं सांगितलं जात आहे की या नोटा छापायला 1 वर्ष लागणार आहे एवढ्या 14 लाख कोटीच्या नोटा छापायला तर मग ती परिस्थिती तयार होणार नाही का? आणि मग स्पष्टपणे सांगा की 1 वर्ष तुम्ही बँकेत जे पैसे जमा केलेले आहेत ते तुम्हाला वापरता येणार नाही. ही अघोषित आर्थिक आणीबाणी आहे हे का सांगत नाही? ओके, लास्ट वर्ड फ्रॉम अभय टिळक. अभय टिळक, 31 डिसेंबर नंतर सगळं सुरळीत होईल याविषयी अर्थतज्ञ म्हणून आपण शंका व्यक्त केलेली आहे. आपण एक काय तारीख द्याल की ज्या वेळेला जीवन सुसह्य होईल? आणि आता जो विजय जावंगिया वारंवार मुद्दा मांडतायत की माझे जे किंवा आपले जे पैसे बँकेत आहेत ते आम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तितक्या रकमेत काढता येऊ शकतील, त्याकरता काय तारीख द्याल? मी तारीख देण्याकरता माननीय माजी अर्थमंत्री चिदंबरम साहेबांचा जो लेख होता की त्यांचं म्हणणं असं होतं की सर्वसाधारणपणे आमचे सगळे व्यवहार चलनामध्ये सुरळीत होण्यासाठी 2300 कोटी युनिट्स नोटांची ही आम्हाला अर्थकारणात लागतात आणि आमची सध्याची जी सगळीची छपाई यंत्रणा आहे तिची क्षमता ही 300 कोटी युनिट्सची आहे. याचा अर्थ 8-24 म्हणजे 8 महिने हा साधा भागाकार जर मी अंकगणिताचा केला तर साधारणपणे 31 मार्च नाही पण माझ्या याला जून जुलै सगळ्या पद्धतीने सुरळीत व्यवहार व्हायला बँकांकडे पैसे यायला हे जर माननीय चिदंबरम साहेबांनी जी आकडेवारी माध्यमाच्या माध्यमातून मांडलेली आहे ती जर सत्य असेल आणि ते असेल असं मानायला आपण हरकत नाही तर 8 महिने सहज लागतील याला. अभय टिळक, त्याच्यानंतर मात्र अर्थव्यवस्थेत सुधार होईल असं आपल्याला वाटतंय? आपण या 2 गोष्टी उदयजी कृपा करून वेगळ्या करूया. अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होणं
हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती जागतिक मंदी कशी बदलतीये आणि भारतामध्ये आपल्या गुंतवणुकीचं जे सायकल अडकून पडलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा हा GSTचा ठरेल. आणि मला दुर्दैवाने भीती अशी वाटते की ह्या सगळ्या नोटाबंदीच्या ह्या गेल्या महिन्याभरातल्या गोंधळामध्ये देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने दूरगामी परिणाम घडवणारा GSTचा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो कुठेतरी कोपऱ्यामध्ये किंवा बॅकबेंचवरती ढकलला गेलेला आहे. जर GST मार्गाला लागली, जर एकूण सरकारची जी निर्णय प्रक्रिया आहे ती जर कार्यान्वित झाली, जर उद्योगांनी मोठ्या प्रमाणावरती अनुकूलतेचा फायदा उठवत गुंतवणुकीचं सायकल सुरू केलं, जर मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सेवा सुविधांकडे सरकारकडे करोडरूपाने जास्ती झालेला हा जो पैसा आहे किंवा जे आपल्याला 25% पैसे सरकारकडे आपल्याला 4 वर्षाकरता बिनव्याजी ठेवायचे, जे पायाभूत सेवा सुविधांकरता सरकार वापरणारे, हे जर गुंतवणुकीचं सायकल जोरात सुरू झालं तर अर्थकारणाची गती बदलेल. त्याचा आणि नोटाबंदीचा थेट संबंध असेल तर तो एवढाच आहे. कारण प्रेक्षको, नोटाबंदीचे 30 दिवस या विषयावरची चर्चा आपण पाहिलीत. नोटाबंदीच्या मागचा मूळ उद्देश यापासून सरकार बदलत चालल्याचं निरीक्षण अभय टिळक यांनी आज नोंदवलं. तर काळं धन बाहेर काढणं, बनावट नोटांना आळा घालणं आणि दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणं या उद्देशानं नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. पण आता कॅशलेस अर्थकारणाच्या दृष्टीनं आमचा प्रवास सुरू झालाय असं सरकार सांगतंय. सरकारला नेमकं मिळवायचं तरी काय, साध्य तरी काय करायचं याचा खुलासा मोदींनी करायला हवा असं टिळक म्हणाले. नोटाबंदीनंतर कारखानदारीवर परिणाम झाला असला तरी त्यामागचा उद्देश योग्य आहे. कर बुडवेगिरी करणाऱ्यांना या निर्णयामुळे चाप बसलाय असं मत राम भोगले यांनी व्यक्त केलं. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोदी सांगतात तशीच खरोखरच श्रीमंताची झोप उडाली का, गरिबांना नेमका फायदा झाला का, शेतात काम करणाऱ्या मजुराची मजुरी वाढली का, 14.5 लाख कोटी रुपयांपैकी 12 लाख कोटी बँकांमध्ये जमा झाले, मग सरकारनं नोटाबंदी करून नेमकं काय साध्य केलं, असे अनेक सवाल विजय जावंगी यांनी उपस्थित केले. नोटाबंदी म्हणजे इंदिरा गांधींच्या गरीबी हटाव योजनेचीच पुनरावृत्ती आहे, त्यामुळे गरिबांना काही फायदा होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकांमध्ये पैसा जमा झाला असला तरी कर्जाची मागणी नाही, उलट जमा झालेल्या पैशावर बँकांना व्याज द्यावं लागणार आहे, त्यामुळे किती अर्थविकास होईल याबाबतचं प्रश्नचिन्ह टिळक यांनी उपस्थित केलं. तर हे सगळं एखाद्या कॅन्सरवर चालल्या ट्रीटमेंटसारखं आहे. ट्रीटमेंट चालू असताना तो पेशंट कसा आहे असा सवाल करू नका, ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्या पेशंटची तब्येत बघा असा एक आशावाद रामभाऊंनी शेवटी आपल्याला दाखवला. प्रेक्षको, नोटाबंदी होऊन आता 30 दिवस झाले. मोदींनी सांगितल्याप्रमाणे जनतेला कळ सोसण्यासाठीचे आणखीन 20 दिवस बाकी आहेत. पण केवळ 50 दिवसांनी चित्र बदलणार नाही असं सगळेच जण सांगतायत. त्यामुळे आणखीन काही महिने त्रास सोसण्याची जनतेची मानसिक तयारी झाली आहे. पण निदान त्यानंतर तरी सरकारला अपेक्षित असलेले उद्देश सफल होतील का, काळ्या पैशाला आळा खरोखरच बसेल का आणि बनावट नोटांच्या गैरवापराला खरोखरच मर्यादा येईल का, सध्या निर्माण झालेला अर्थकल्लोळ संपणार आहे का, याची समाधानकारक उत्तरं जनतेला मिळावीच लागतील. तुमच्या या आर्थिक सर्जिकल स्ट्राईकनं नेमकं काय साध्य केलं, मोदीजी, देशातली जनता तुमच्याकडून मोठ्या अपेक्षेनं उत्तराची वाट पाहते. हाच या कार्यक्रमाचा अन्वय अर्थ. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.